विथ मेकअप वगैरे आहे, तर ते आता याच्यानंतर चालू होणार आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि इथे चालू झाली आहे तयारी. जेवण वगैरे झालं आमचं, भरपूर खाल्लं दुपारसारखंच. आणि इथे आलो आहे आम्ही आता बघायला. तर एकदमच चालू होतं ते कोला, म्हणून आम्ही एक 5 मिनटं आधीच येऊन बसलो आहे. त्याची तयारी चालू आहे तिथे. ते मुकुट वगैरे आणि त्यांचं मेकअप वगैरे जे असतं ते सगळं होतं आहे तिथे. अँड यस यार, आम्ही खूप एक्सायटेड आहे आत्तासाठी. त्याच्यासाठी आता रात्री जागायचं आहे म्हणून थोडं नॅप आम्ही दुपारीच घेतलं होतं. तर बघूया यार, खूप भारी आहे हे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आमचा, फर्स्ट काउच सर्फिंग एक्सपिरियन्स पण आहे आणि हे सगळं बघायचं हे पण पहिलं एक्सपिरियन्स आहे. खूप भारी आहे. तिथे ना मेकअप चालू आहे. ते जे कलर वगैरे करतात ना चेहऱ्याला, ते सगळं ते करतायत अंकल. भूतकोला त्याला दैवकोला किंवा दैवनेमा असंही म्हटलं जातं. कर्नाटकातल्या मलेनाडू आणि उत्तर केरळ या भागांमध्ये हे शमनवादी नृत्य प्रदर्शन प्रचलित आहे आणि याचा अनुभव मला कर्नाटकातल्या उडुपीमध्ये मिळाला. भूत म्हणजे आत्मा किंवा दैव आणि कोला म्हणजे खेळ किंवा उत्सव असा त्याचा अर्थ होतो. याच्या सादरीकरणामध्ये संगीत, नृत्य, गायन आणि विस्तृत पोशाख यांचा समावेश होतो. भूतकोला हे मी पहिल्यांदा पाहत होते. आम्ही ज्या दिवशी आमच्या काउच सर्फिंग होस्टच्या घरी राहायला गेलो, नेमकं त्याच दिवशी त्यांच्या शेजारच्या घरात भूतकोलाचं सादरीकरण होणार होतं. रात्रीचे सुमारे 9:30 वाजले होते आणि भूतकोलाची सुरुवात झाली. हे पाहताना आमच्या मनात एक आदरयुक्त भीती होतीच, पण आम्हाला तिथल्या लोकांचं राहणीमान, त्यांचे पारंपरिक खाद्य आणि त्यांची संस्कृती जाणून घेणं शक्य झालं. असं असतं कोलाचं पहिलं सादरीकरण. यामध्ये एक कलाकार चेहऱ्याची सजावट न करता आपली तलवार, घंटी आणि इतर साहित्यासह नृत्य सादर करतात. आत्ता अर्धा तास झाले चालू होऊन. आता एक राऊंड झाला, म्हणजे एकट्यांचं झालं. तर आता जे विथ मेकअप वगैरे आहे तर ते आता याच्यानंतर चालू होणार आहे. ॲक्च्युली जे मेकअप करून बसलेले आहेत ते सगळं तयार आहे. तर आता थोडंसं ब्रेक आहे वाटतं, तर त्याच्यानंतर मग चालू होईल.
हे आहे कोलाचं दुसरं सादरीकरण. यामध्ये कलाकार एक एक साहित्य परिधान करतात आणि नृत्य सादर करतात. हे कमरेला बांधलं जात आहे ते नारळाच्या पानांचं बनलेलं आहे आणि बघा यावर ते किती सुंदर नृत्य सादर करतात ते. भूतकोला हा मनोरंजनासाठी केलेला नृत्य नाही आणि प्रोफेशनल ॲक्टर्सने करायचा स्टेज परफॉर्मन्स नाही, तर यात काही विशिष्ट विधींचा समावेश आहे जो देवाला आमंत्रित करतो. स्थानिक लोक आपले समस्या सोडवण्यासाठी, हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी किंवा कोणतेही काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी मदत कर अशी दैवाकडे प्रार्थना करतात. कोलामध्ये कौटुंबिक किंवा गावातील वादांना मध्यस्थी आणि न्यायनिवाडा करण्याच्या भावनेचा संदर्भ दिला जातो. अजून एक ब्रेक घेतला इथे, सगळे थोडेसे चहा वगैरे घेत आहेत तिथे. आणि जे दोघं अंकल जे तयार झाले होते तर त्यातले एकांचं झालं आणि नंतर दुसऱ्याचं झालं. आता ते परत मेकअप वगैरे ते जे किरीट वगैरे बनवलं होतं तर त्याचं अजून चालू झालं नाही आहे. तर ते आता रात्रभर चालणार आहे. तर एक 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 स्टेप वाईज ते पुढे सरकत आहेत. तर खूप मस्त वाटतं आहे आम्हाला. तर इथे असं ते अंकल बसलेत मागे आणि ते जे मागच्या साईडचं ते किरीट दिसतं ते अजून घालायचं बाकी आहे. अँड या इथं सगळं जरा निवांत चालू आहे. सगळे चहा वगैरे पित आहेत तिकडे. आणि इथे जे समोर आहे तर त्यांनी पूजा वगैरे केलं आहे तिकडच्या साईडला समोरवरती.
तिथे मी शूट करताना माझ्या नकळत मी पायावर पाय टाकून बसले होते, तर त्यांनी इशाऱ्यांनी मला खुणावले की पाय काढ, आणि मी लगेचच पाय काढून बसले. भीतीची एक लाट माझ्या मनात पसरली आणि मला लगेच समजलं की अशा ठिकाणी आपण त्यांचा आदर केला पाहिजे आणि आपल्या हालचालींची काळजी घेतली पाहिजे. आणि आता आम्हाला जे बघायचं होतं त्याची सुरुवात झाली. सुंदर फुलांनी, नारळाच्या आणि सुपारीच्या पानांनी हे किरीट सजवलेलं होतं. तुळू पौराणिक कथेनुसार भगवान शिवाच्या स्वर्गीय बागेत एक रानडुकराचा मृत्यू झाला. त्याची संतती देवी पार्वतीने दत्तक घेतली होती. हा लहान डुक्कर मोठा होऊन विनाशकारी बनला आणि शिवाची बाग नष्ट करू लागला. हे पाहून भगवान शिवाला राग आला आणि त्यांनी त्याला मारण्याचा निर्णय घेतला. मात्र देवी पार्वतीने त्याचा बचाव करून त्याला क्षमा करण्याची विनंती केली. त्यानंतर भगवान शिवाने त्याला मारण्याऐवजी आपला गण म्हणून पृथ्वीवर पाठवून दिले आणि त्याला पृथ्वीवरील लोकांचे रक्षण करण्याचे काम दिले. त्याला असेही आश्वासन दिले की लोक त्याला संरक्षक देव म्हणून पूजा करतील. या विशिष्ट वराहाला महादेवाची शक्ती असलेला एक दैव म्हणजेच पंजोर्ली असे ओळखले जाऊ लागले. पंजोर्ली दैव हा सर्वात प्राचीन दैवापैकी एक आहे. त्याची संपूर्ण तुळुनाडूमध्ये पूजा केली जाते आणि पंजोर्ली शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करतो असा त्यांचा विश्वास आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम पडुबेल्ले इन उडुपी. आमचा खूप सुंदर आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता यार. काउचसर्फिंगचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता माझा आणि मला वाटतं या 15 दिवसाच्या ट्रिपमध्ये सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स होता. लाईक आम्हाला काल ते रात्री कोला बघायला मिळालं आणि आम्ही ज्यांच्या घरी थांबलो होतो ते होस्ट आणि त्यांच्या पेरेंट्सना, आय मीन मला असं वाटत होतं की मी घरीच राहते आहे. एकच दिवस राहिलो आम्ही, तरी पण खूप
खूप काळजी घेतली यार त्यांच्या आईवडिलांनी तरी आमची. लाईक असं ते फील करून देतो की मी त्यांची मुलगीच आहे. खूप भारी वाटलं मला, खूप भारी. आणि अशी लोकं ना यार कधीच, म्हणजे असे एक्सपिरियन्सेस तर मला नाही मिळणार कधी. तर आम्ही आता निघतो इथून. एक दिवस राहिलो आणि आज परत आम्हाला कुर्गला ट्रॅव्हल करायचं आहे. तर सकाळचे आत्ता वाजता आहेत 8 आणि बससाठी थांबलो आहे आम्ही. हे जे आतून रस्ता होता तिथे त्यांचं घर आहे आणि तिथून वापस आता मेन रोडवरती आलो आहे आम्ही. अँड बस आता गेली आमच्या समोरून, ती रिटर्न चौकाच्या इथे गेली, तिथे पुढचं चौक आहे, तिथून परत येणार आहे ती. त्याच्यामुळे आम्ही थांबलो इथे, वेट करतो आहे. सो या आम्हाला इथून परत आता उडुपी बस स्टँडला जायचं आहे, KSRTC बस स्टँड. आणि तिथून मडिकेरीची बस मिळेल बहुतेक.